नमस्कार, मी नम्रता आणि मी आज बनवले होते बीटरूट आणि नाचणीच्या पिठाचे पकोडे भजे बनवले होते मी याचे हेल्दी भजे। सगळ्याच मम्म्यांचं कंप्लेंट असते की आपली मुलं हे खात नाही, बीटरूट नाचणी हे जे पौष्टिक हे असतं ते खात नाही। त्यासाठी हे अशा प्रकारे बनवून दिलं ना तर नक्की खातात। तर त्यासाठी मी 2 बीटरूट सालं काढून किसून घेतली आहे आणि त्याच्यामध्ये 2 उभे चिरून कांदे घातले होते आणि त्याच्यामध्ये मी 1 वाटी भरून नाचणीचं पीठ टाकलं आणि त्याबरोबरच थोडंसं बेसन पीठ टाकायचं 1 चम्मच बरोबर। नाही टाकलं तरी चालेल, पूर्ण नाचणीच्या पिठामध्ये बनवले तरी चालतात। हे भजे लहान मुलं पण खूप आवडीने खातात। याला हाताने छान मिक्स करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं। आता मी याच्यामध्ये आलं, अद्रक, लसूण आणि सांबार कोथिंबीरीची पेस्ट टाकली, हळद, लाल तिखट, मीठ, थोडासा गरम मसाला, हे सर्व मसाले ड्राय मसाले याच्यामध्ये टाकायचे आणि याला मिक्स करून घ्यायचं। तिखट आपल्याला हवं त्यानुसार टाकायचं। लाल मिरची टाकली, हिरवी मिरची टाकली तरी चालेल। आता याला थोडं थोडं पाणी टाकत भिजवून घ्यायचं, जास्त पातळ नाही करायचं आणि याला थोडा वेळ असं भिजवून ठेवून द्यायचं। आणि आता भजे तळायला घ्यायचे। याच्यामध्ये थोडंसं कोथिंबीर टाकायची आणि ओवा टाकायचा, कढीपत्ता बारीक बारीक चिरून, याची चव खूप छान येते कढीपत्त्याची। मुलं पण खातात भज्यासोबत चावून चावून, बारीक चिरून टाकल्यामुळे। हे एकजीव करून झालेलं आहे, याला थोडा वेळ ठेवलं होतं। आता मी हे तळून घेते। तळण्याच्या आधी हे जे तेल गरम, तळण्यासाठी तेल ठेवलं होतं जे गरम झालेलं आहे ते थोडंसं या सारणामध्ये टाकून घेते, मिश्रणामध्ये या। आणि आता याचे भजे तळून घ्यायचे। भजे झाल्याबरोबर मी माझ्या दोन्ही मुलांना खायला दिले होते। छान झाले म्हणून ते आणखी घेऊन खात होते। बेसन पिठाच्या भज्यांमध्ये नाही, याच्यामध्ये असं काही जास्त टेस्टला फरक नाही वाटत, तसेच लागतात। छान व्यवस्थित मीडियम टू लो आचेवर याला छान तळून घ्यायचं। हे तळून झालेले आहे भजे, मी काढून घेते याला। अशाच प्रकारे सगळे भजे तळून घ्यायचे। छान गुलाबी गुलाबी असे भजे दिसत आहेत हे। तुम्ही सुद्धा नक्की बनवून पहा। छान पावसाळा सुरू आहे। कांदा भजे, कांदा आणि बीटरूट आणि नाचणीच्या पिठाचे हे हेल्दी भजे बनवून नक्की खा। आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा। आणि माझ्या चॅनलला तुम्ही आतापर्यंत जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। सखी गृहिणी।